महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबईत 13 कोटींचा हायड्रो गांजा जप्त, 3 आरोपींना अटक। वाशे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 13,50,00,000 रुपये किमतीचा 13 किलो हायड्रो गांजा जप्त केला असून 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। गुप्त माहितीच्या आधारे सापळा वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। आरोपीची पार्श्वभूमी: अटक करण्यात आलेल्या 3 आरोपीपैकी 2 आरोपी पुण्यातील आहेत, तर 1 आरोपी उल्हासनगरचा आहे। जप्त करण्यात आलेल्या 13 किलो हायड्रो गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 13,50,00,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलीस कोठडी: आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा, जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि 1 उल्हासनगर मधला आहे। सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे। पुढचा तपास चालू आहे। तसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल, आपल्याला शेअर करू। यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये, आणि त्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत। सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे। नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे। जसा जसा तपास पुढे जाईल, आपल्याला ती शेअर करण्यात येईल। हायड्रो गांजा आहे, तर इतर प्रकरणात देखील हायड्रो गांजाचा म्हणजे हे होतं, तर असे काही संबंध आलेले? सध्या आता सांगितलं आपल्याला की आता नुकतंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची पीसी घेण्यात आलेली आहे 2 दिवसाची। जसं जसं पुढे तपासामध्ये माहिती समोर येईल, आपल्याला शेअर करण्यात येईल। सध्या तर असं काही लक्षात आलेलं नाही। 3 आरोपी आहे सध्या। आरोपी असतील काही शक्यता? पुढील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं। सर, पंजाबवरून आता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हायड्रोगांजा असेल किंवा आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तस्करी होते। अगोदर हे सगळे लायसन्स होते, आता पंजाबी लोक ह्या ठिकाणी जास्त करतात, कारण पाकिस्तानमध्ये ड्रग्स स्वस्त येते आणि ते स्वस्त प्रमाणात विक्री होते। काल 2 दिवसापूर्वी सुद्धा मला वाटतं एमसीने 1 करोड 25 लाखाची कारवाई केली। मग हे आता पंजाबी लोकांचे जास्त या ठिकाणी विक्रीचे प्रकार वाढले का? असं कुठल्या समाजाचा बद्दल सांगता येणार नाही, पण एरियामधनं येत आहे। या संदर्भात यापूर्वी सुद्धा कळंबोलीच्या केसमध्ये नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये मोका लावलेला आहे। त्या भागातून पंजाबमधून जे या संदर्भातले आरोपी आहेत त्यांना पकडून आणून त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून लक्ष दिलं जात आहे की कुठनं अंमली पदार्थाची तस्करी या भागामध्ये होत आहे, आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कारवाई करण्याची तयारी नवी मुंबई पोलिसांची आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई।